हॅलो किड्स, मॅथ्सचा आता आपण पुढचा चॅप्टर बघूया, ट्रायंगल्स अँड इट्स प्रॉपर्टीज. आता ट्रायंगल म्हणजे काय, आपल्याला बेसिक जिओमेट्रिक आयडियाजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरं का, तरीसुद्धा त्याचं एक थोडं रिव्हिजन करून मग प्रॉपर्टीजकडे वळूया. आता ट्रायंगल म्हणजे काय, अ क्लोज फिगर मेडअप ऑफ 3 लाईन सेगमेंट्स इज कॉल्ड ट्रायंगल. अशी क्लोज फिगर जी 3 लाईन सेगमेंटनी तयार झालेली आहे त्याला काय म्हणतात, ट्रायंगल म्हणतात. आता या ट्रायंगलचे पार्ट कुठले कुठले आहेत. पहिलं आहे अँगल. द 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC आर अँगल BAC दॅट इज अँगल A, अँगल ABC दॅट इज अँगल B अँड अँगल ACB दॅट इज अँगल C. म्हणजे इथं फिगरमध्ये पण तुम्ही बघाल बघा, ट्रायंगलचे 3 अँगल्स असतात. मग त्याला 3 नावांनी पण ओळखलं जातं आणि एका नावाने पण ओळखलं जातं, म्हणून मी इथं घेताना दोन्ही घेतले. आता बघा, या ट्रायंगलमध्ये A, B आणि C हे तिन्ही अँगल तयार होतात. पण त्या अँगलना आपण काय काय नावं दिली. जो तुम्हाला अपेक्षित अँगल आहे, समजा अँगल A असेल तर ते नाव काय करायचं, लेटरमध्ये ठेवायचं आणि बाकीचे दोन्ही लेटर कडेला. म्हणजे काय तयार झालं, अँगल BAC म्हणजे मध्ये काय आहे A, म्हणून तो काय झाला अँगल A. नंतर आहे अँगल ABC, मध्ये B आहे त्यामुळं तो झाला अँगल B. आणि तिसरं आहे अँगल ACB म्हणजे मध्ये अँगल C आहे त्यामुळं तो C. म्हणजे असे ट्रायंगलचे अँगल किती झाले, 3. आता साईड बघूया. अँगलच्या साईड कुठल्या कुठल्या आहेत, 3 साईड येतात, AB, BC आणि AC. या तिन्ही साईड त्या ट्रायंगलच्या आहेत. आता वर्टायसेस म्हणजे काय, ज्या तिन्ही सेगमेंट्स आहेत, दिलेल्या साईड्स आहेत, त्या एकमेकींना ज्या पॉईंटमध्ये छेदतात किंवा इंटरसेक्ट होतात त्याला काय म्हणतो, वर्टायसेस. The 3 vertices of triangle ABC are point A, B and C. म्हणजे इथे बघा, AB आणि BC हे B पॉईंटला जोडले त्यामुळे तो एक वर्टायसेस आला. BC आणि AC C पॉईंटला जोडले गेले त्यामुळे C हा वर्टायसेस आला. आणि AC आणि AB हे A पॉईंटमध्ये जोडले त्यामुळं काय झाला, A हा एक वर्टाइस झाला. आता इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. द ट्रायंगल डिवाइड्स प्लेन इंटू 3 पार्ट्स. आता हे ट्रायंगल आहे ते 3 पार्टमध्ये प्लेनमध्ये डिवाइड होतं. कसं बघूया. पहिलं इंटेरियर ऑफ द ट्रायंगल म्हणजे आतली बाजू, ट्रायंग्युलर रिजन हा दुसरा भाग आणि तिसरा एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. आता इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय बघूया. अ ट्रायंगल डिवाइड्स प्लेन इंटू 3 पार्ट्स. ते मगाशी आपण बघितलं. द पार्ट इनसाइड द ट्रायंगल कॉल्ड इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलच्या आतला जो भाग आहे त्याला ट्रायंगलचा इंटेरियर म्हणतात. अलॉंग विथ इट्स इंटेरियर फॉर्म अ ट्रायंग्युलर रिजन. आता ट्रायंग्युलर रिजन म्हणजे काय, इथे तुम्हाला दिसतोय बघा ट्रायंगल ABC हे तिन्ही त्याच्यामध्येच येतात पॉईंट, आणि शिवाय आतला भाग ABCच्या आतला भाग त्याला काय म्हणतात, ट्रायंग्युलर रिजन. समजा काही पॉईंटचा विचार केला की इंटेरियर किंवा ट्रायंग्युलर रिजनमध्ये पॉईंट कुठले कुठले आहेत, तर दिलेल्या फिगरमध्ये पॉईंट B येणार, पॉईंट A येणार, पॉईंट B येणार आणि पॉईंट C येणार. म्हणजे A, B, C आणि P हे चारही पॉईंट काय येणार, ह्या इंटेरियर ऑफ द रिजनमध्ये येणार. एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल. आता काय, ट्रायंगलची बाहेरची बाजू. द पार्ट आउटसाइड द ट्रायंगल कॉल्ड एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल. आता इथं फिगरचा विचार केला तर पॉईंट Q हा काय आहे, ट्रायंगलच्या बाहेर आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. इंटेरियर म्हणजे ट्रायंगलच्या आतला भाग, ट्रायंग्युलर रिजन म्हणजे आतला भाग आणि शिवाय हा ट्रायंगल, आणि एक्सटेरियर म्हणजे ट्रायंगलच्या बाहेरचा भाग. आता ट्रायंगलचे 2 टाईप आहेत. कुठल्या कुठल्या बेसिसवर. एक आहे ऑन द बेसिस ऑफ लेंथ ऑफ साईड्स, साईडची लेंथ किती आहे त्याच्यावरती आहे. आणि दुसरं आहे ऑन द बेसिस ऑफ अँगल्स, अँगल्स कुठले आहेत त्याच्यावरती आहे. आता एक एक बघूया. ऑन द बेसिस ऑफ लेंथ ऑफ साईड्स, साईडच्या लेंथ किती आहे त्याच्यावरती कुठले कुठले ट्रायंगल येतात बघूया. पहिलं आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. या केसमध्ये काय होतं, ऑल 3 साईड्स आर इक्वल इन लेंथ. ह्या तिन्ही साईड ट्रायंगलच्या आहेत, ह्या काय आहेत, सारख्या आहेत. तिथं फिगरमध्ये दाखवलं आहे बघा, तो ट्रायंगल काढला आहे आणि तिन्हीकडं एक एक लाईन दिली. याचा अर्थ काय, ह्या तिन्ही साईड्स सेम आहेत. आयसोस्केलेस ट्रायंगल, याचा अर्थ काय, 2 साईड्स आर इक्वल इन लेंथ.
म्हणजे दोन साईड त्या ट्रायंगलमधल्या काय आहेत एकसारख्या असतात. त्या फिगरमध्ये दाखवले बघा. आणि तिसरी साईड वेगळी आहे. तिसरा प्रकार स्केल ट्रायंगल म्हणजे काय? ऑल थ्री साईड्स हॅव डिफरंट लेन्थ्स. तिन्हीही साईड ह्या काय आहेत वेगवेगळ्या मापाच्या असतात. म्हणून दाखवताना सिंगल, डबल आणि ट्रिपल अशा 3 लाईन तिथं मी काढून दाखवल्यात. आता दुसरा प्रकार ऑन द बेसिस ऑफ अँगल. ह्याच्यात कुठला आहे? ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. यामध्ये काय येतं? ऑल अँगल्स आर ॲक्यूट, दॅट इज लेस दॅन 90 डिग्री. ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये काय होतं? हे तिन्हीही अँगल्स आहेत ते ॲक्यूट असतात. म्हणजे काय? बिलो 90 डिग्री. राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये काय होतं? वन ऑफ द अँगल्स इज राईट अँगल. राईट अँगल ट्रायंगल आहे कशावरनं ओळखायचं? तर एक अँगल ह्या ट्रायंगलमधला काय असतो? 90 डिग्रीचा असतो. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे काय? वन ऑफ द अँगल्स इज ऑब्ट्यूज अँगल दॅट इज मोर दॅन 90. म्हणजे ऑब्ट्यूज अँगल आहे कशावरनं ओळखायचं? तर ह्या ट्रायंगलमधला कुठला तरी एक अँगल असतो हा काय असतो? ऑब्ट्यूज म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो. आता अल्टिट्यूड म्हणजे काय बघूया. अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल. अ परपेंडिक्युलर लाईन सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल टू इट्स अपोजिट साइड इज कॉल्ड द अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. आता अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल कशाला म्हणायचं? वर्टायसेसमधनं तयार येणारा जी लाईन सेगमेंट आहे ती त्याच्या अपोजिट साईडवरती काय होते? परपेंडिक्युलर त्याला इंटरसेक्ट करते. त्याला म्हणतात अल्टिट्यूड. अँड अल्टिट्यूड इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन अ वर्टेक्स अँड इट्स अपोजिट साईड. आता हे म्हणजे काय? परपेंडिक्युलर म्हणजे काय? 90 डिग्रीमध्ये ती काय करते? छेदते. म्हणजे काय? वर्टेक्समधनं निघते आणि अपोजिट साईडला ती परपेंडिक्युलर डिस्टन्स या दोन्हीमध्ये क्रिएट करते. आता तिचं एक्झाम्पल बघूया. ॲक्यूट अँगल ट्रायंगल इथं दिलेलं आहे. इन दिस ट्रायंगल ऑल 3 अल्टिट्यूड्स लाय इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. आता ट्रायंगल ABC दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा सी वर्टाईसमधनं CP म्हणजे समोरची AB आहे तिथं काय झाला? तो परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. म्हणून त्याला काय म्हणतात? अल्टिट्यूड. आता B वर्टाईस आहे आणि समोरची साईड आहे AC. त्याच्यातनं BQ हे काय झालं? परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ झाली. त्याच्यानंतर A हा वर्टाईस जर पकडला तर त्याच्या अपोजिट साईड आहे BC आणि तिथं काय झालं? 90 डिग्री तो अँगल क्रिएट झाला. म्हणजे काय होतं? जेव्हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल असतो तेव्हा सगळे अल्टिट्यूड हे काय असतात? ट्रायंगलच्या आतमध्येच एकमेकांना क्रॉस करतात किंवा इंटरसेक्ट करतात. राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय होतं बघूया. इन दिस ट्रायंगल 2 sides of these angles are themselves the altitude and third altitude will lie in the interior of the triangle. आता 90 डिग्रीजमध्ये बघा AB हा काय आहे? BC वरती परपेंडिक्युलर आहे आणि B हा पॉईंट काय आहे? AC वरती परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 साईड अशा आहेत त्या काय करतात? ऑटोमॅटिकच हे अल्टिट्यूड आहे त्या ट्रायंगलच्या. त्यामुळं तिसरा अल्टिट्यूड जो काही आहे तो ट्रायंगलच्या आतमध्ये येतो. फॉर एक्झाम्पल AC जर समोरची लाईन पकडली आणि B हा त्याचा पॉईंट पकडला तर काय होईल? वर्टाईस जर पकडला तर समोरच्या बाजूला ते 90 डिग्रीज काय करतं? परपेंडिक्युलर 90 डिग्रीज अँगल तयार करतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? अल्टिट्यूड. आता ऑब्ट्यूज अँगलमध्ये काय होतं बघूया. In this triangle, 2 altitudes lie in the exterior and 1 altitude will lie in the interior of the triangle. आता इथं एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल दिला आहे AB आणि C. या ABC ट्रायंगलमध्ये काय होतं आहे बघा. BQ ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे ती त्या अँगलच्या आतमध्ये आहे. पण AP आणि AR हे काय झालेले आहेत? ट्रायंगलच्या बाहेर आहेत. म्हणजे काय होतं? ऑब्ट्यूज अँगलमध्ये 2 अल्टिट्यूड हे काय असतात? ट्रायंगलच्या बाहेर असतात आणि एक अल्टिट्यूड ट्रायंगलच्या आतमध्ये असतो.
फॉर एनी ट्रायंगल ऑल थ्री अल्टिट्यूड्स मे ऑर मे नॉट लाय इनसाइड द ट्रायंगल. कुठलाही जर ट्रायंगल घेतला तर 3 अल्टिट्यूड्स हे कधी त्या ट्रायंगलच्या आतमध्ये असतात किंवा आतमध्ये नसतातही किंवा बाहेरच्या बाजूला असतात. बट दे इंटरसेक्ट इन अ कॉमन पॉईंट. पण ते एकमेकांना इंटरसेक्ट एकाच पॉईंटमध्ये करतात, त्याला म्हणतात ऑर्थो सेंटर. त्याचं एक एक्झाम्पल मगाच्याच फिगर मी पुन्हा घेतले आहेत बघा. पहिल्या फिगरमध्ये काय होतं, CP, BQ आणि AR हे 3 अल्टिट्यूड आहेत, ते एकाच पॉईंटमध्ये छेदतात. परत या केसमध्ये आपण काय बघितलं, AB, त्याच्यानंतर BC आणि BQ हे काय करतात, B पॉईंटमध्ये छेदतात. आणि तिसऱ्या फिगरमध्ये आपण काय बघितलं, तर ती मगाची जी फिगर होती की नाही ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची, ती पण काय होती, AP, AR आणि BQ हे कुठं एकमेकांना छेदतात, तर B पॉईंटमध्ये छेदतात. याचा अर्थ काय, ते बाहेर असू देत किंवा आत असू देत, ते एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, आणि त्यांना म्हणतात ऑर्थो सेंटर. आता मीडियन म्हणजे काय, अ लाईन सेगमेंट दॅट जॉईन्स अ वर्टेक्स ऑफ ट्रायंगल टू मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड द मीडियन ऑफ ट्रायंगल. आता म्हणजे काय, वर्टेक्समधनं येणारी जी काही लाईन सेगमेंट आहे ती त्याच्या अपोजिट साईडच्या बरोबरमध्ये मिडलमध्ये इंटरसेक्ट करते, तिला काय म्हणतात, मीडियन ऑफ अ ट्रायंगल. फॉर एनी ट्रायंगल ऑल 3 मीडियन्स lie inside the triangle and intersect in a common point called the centroid. ह्या मीडियन्स आहेत, ह्या काय असतात, ह्या नेहमी ट्रायंगलच्या आतमध्येच एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि त्यांना काय म्हणतात, सेंटरॉइड. आता इथे एक एक्झाम्पल बघूया. पहिलं ट्रायंगल आहे ABC, त्याच्यामध्ये BC ह्या लाईनवरती AD यांनी काय केलेलं आहे, ही त्याची मीडियन आहे. म्हणजे काय, BC ह्या लाईन सेगमेंटचे एक्झॅक्टली सेम पार्ट ह्या ADनी केले, म्हणून त्याला काय म्हणतात, मीडियन. पुढच्या केसमध्ये तसंच आहे बघा, CD हे काय आहे, मीडियन आहे. म्हणजे काय, AD आणि DB हे एकसारखे पार्ट ह्या मीडियननी केले. आणि तिसऱ्या फिगरमध्ये BD हा काय आहे, मीडियन आहे, त्यांनी काय केलं, CD आणि DA हे दोन्ही इक्वल पार्ट्स तयार केले, म्हणून त्यांना काय म्हणतात, मीडियन. अल्टिट्यूड म्हणजे काय, जे 90 डिग्रीजमध्ये हे इंटरसेक्ट करतात त्यांना काय म्हणतात, अल्टिट्यूड. आणि मीडियन म्हणजे काय, समोरची अपोजिट साईड आहे वर्टेक्सची, तिचे बरोबर एक्झॅक्टली सेम पार्ट 2 पार्ट करतात. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. आता हा काय आहे बघूया. एनी अँगल ऑब्टेन्ड बाय प्रोड्युसिंग एनी ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन आयदर डिरेक्शन इज कॉल्ड ॲन एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. त्याचं एक उदाहरण इथं फिगर दिले, त्याच्यातनं आपण बघूया. इथं ट्रायंगल आहे ABC आणि त्याचा बाहेरचा भाग एक्सटेरियर अँगल म्हणजे काय झाला, इथं BC हा लाईन सेगमेंट होती, ती काय केली आहे, एक्सटेंड केली. आणि मग कुठला अँगल तयार झाला, ACD. त्याला काय म्हणतात, एक्सटेरियर अँगल. आणि हा अँगलच्या तिन्ही बाजूला हे एक्सटेरियर अँगल असू शकतात. आता इथलं एक एक्झाम्पल बघूया. अँगल ACE अँड अँगल ABD आर एक्सटेरियर अँगल्स. इथं अँगलच्या दोन्ही बाजूला मी काढून दाखवलेले आहेत. आता ह्या फिगरमध्ये काय, अँगल CAE आणि CBD हे काय आहेत, एक्सटेरियर अँगल आहेत. आणि ह्या फिगरमध्ये काय आहेत, अँगल BAD आणि अँगल BCE हे त्याचे काय आहेत, एक्सटेरियर अँगल आहेत. आता या एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय आहे बघूया. द मेजर ऑफ ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स कॉरस्पॉन्डिंग इंटेरियर अपोजिट अँगल्स. आता म्हणजे काय ते या फिगरवरनं बघूया. इथं फिगर घेतली आहे ट्रायंगल ABC, मी एक्झाम्पलसाठी घेतला आहे. यातला एक्सटेरियर अँगल कुठला आला, ACD. आता ह्या ACDचं मेजर म्हणजे जे माप आहे ते आतल्या A आणि B ह्या अँगलची सम केली तर ती काय होणार, ACD एवढी होणार. कसं ते बघूया. अँगल ACD इज इक्वल टू अँगल ABC आणि BAC हे दोन्हीची सम म्हणजे काय होणार, अँगल ACDचं माप होणार.
एक मुद्दाम तिथं काही फिगर न घालता मी ए बी आणि सी त्याच्या त्या काही अल्फाबेट्स घेतले. म्हणजे काय बघूया. इथं घेताना डी डिग्री इज इक्वल टू ए डिग्री प्लस सी डिग्री म्हणून घेताना काय होणार, सी आणि ए या दोन्हीची ॲडिशन केली तर काय होणार, ती डी होणार. आता अँगल सम प्रॉपर्टी म्हणजे काय बघूया. द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे ट्रायंगलच्या आतल्या तिन्ही अँगलच्या मापांची ॲडिशन जर केली तर ती किती येते, 180 डिग्री येते. आता इथे एक्झाम्पल परत घेऊया. अँगल ABC मी पुन्हा तोच घेतला आहे. आता त्यातले अँगल कुठले कुठले आहेत, अँगल A आहे, अँगल B आहे आणि अँगल C आहे. या तिन्हीची अँगलची जर मेजरमेंटची सम केली तर ती किती येणार, 180 डिग्री. आणि A, B आणि C आतले जर बघितले तरी सुद्धा त्या तिन्हीची सम किती येणार, 180 डिग्री. अ ट्रायंगल कॅनॉट हॅव मोर दॅन वन राईट अँगल. एखाद्या ट्रायंगलमध्ये एकापेक्षा जास्त राईट अँगल ट्रायंगल नसतात. द सम ऑफ अदर टू अँगल्स इन अ राईट ट्रायंगल इज 90 डिग्री. म्हणजे एक जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यामध्ये एक राईट अँगल असेल तर उरलेल्या दोन्हीची सम काय असते, 90 डिग्रीज असते. द ट्रायंगल कॅनॉट हॅव मोर दॅन वन ऑब्ट्यूज अँगल. एखाद्या ट्रायंगलमध्ये एकापेक्षा जास्त ऑब्ट्यूज अँगल नसतात. हे मगाशी पण आपण बघितलं आहे. आता ट्रायंगलच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते बघूया. ईच अँगल ऑफ an equilateral triangle measures 60 degree. इक्विलॅटरल ट्रायंगलचा जर विचार केला तर त्यातल्या आतलेच जे काही कोन आहेत ते सगळे काय आहेत, एकसारखे म्हणजे कितीचे असतात, 60 डिग्रीचे असतात. मग अँगल A, B आणि C या तिन्हीची मापं जर 60 डिग्री असतील तर त्याची सम किती येणार, 180 डिग्री. In an equilateral triangle, all sides are equal and all angles are equal. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये काय होतं, साईड सेम असतात आणि त्यामुळं काय होतं, अँगल्स पण त्यांचे सेम असतात. इन ॲन आयसोस्केलस ट्रायंगल अँगल्स अपोजिट टू इक्वल साईड आर इक्वल. म्हणजे काय बघा, इथं आयसोस्केलसमध्ये काय झालं, दोन साईड ज्या काही सेम आहेत तसेच त्याला त्या लाईन सेगमेंटचे होणारे जे अँगल्स आहेत ते पण काय असतात, सेम असतात. आता इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे बघा. ट्रायंगल CAB आणि A हा काय आहे, 90 डिग्रीज आहे. म्हणजे इथं काय झालं, इन दिस ट्रायंगल द मेजर ऑफ अँगल्स आर 90 डिग्री, 45 डिग्री अँड 45 डिग्री. या केसमध्ये काय झालं, A हा अँगल किती झाला, 90 डिग्रीचा झाला आणि B आणि C हे दोन्ही काय आहेत, त्याला हे सेम आहेत, साईड सेम आहेत. त्यामुळं काय झालं, तिथले मेजरमेंट्स पण काय झाले, 45 डिग्री झाले. The sum of any two sides of a triangle is greater than the third side. आता ही दुसरी प्रॉपर्टी. या ट्रायंगलमधल्या कोणत्याही दोन साईडची सम केली तर ती तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असते. आता इथे एक एक्झाम्पल बघूया. इथं ट्रायंगल घेतला आहे ABC. त्याच्यामध्ये AB प्लस AC केलं तर काय होणार, ती मोठी होणार BC पेक्षा. AB आणि BC या जर घेतल्या तर काय होणार, AC पेक्षा त्या दोन्हीची सम मोठी होणार आणि BC आणि AC या दोन्हीची सम केली तर ती AB पेक्षा मोठी असते. आता हे ठरवायचं कसं बघूया. इज इट पॉसिबल टू हॅव अ ट्रायंगल विथ धीस साईड्स. इथं 6 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटरचे काय दिलेले आहेत, ट्रायंगल दिलेले आहेत. आणि याच्यातनं त्यांनी काय विचारले, इज इट पॉसिबल टू हॅव अ ट्रायंगल. याच्यातनं ट्रायंगल तयार होऊ शकतो का. हे करत असताना हे शोधायचं कसं. टू सॉल्व दिस चेक वेदर द ट्रायंगल इनइक्वालिटी प्रॉपर्टी होल्ड्स बाय टेकिंग द लार्जेस्ट लेंथ अँड चेकिंग द सम ऑफ अदर टू साईड्स. हे शोधायचं कसं, तर साईड्स दिलेल्या असतात तुम्हाला प्रत्येक ट्रायंगलच्या. त्या साईड्स काय करायच्या, दोन साईडची ॲडिशन करायची आणि ती तिसऱ्यापेक्षा मोठी होती की नाही बघायची. आता इथं मी ते एक्झाम्पल घेतले. या ठिकाणी मी काय केलं, आधी लार्जेस्ट साईड कुठली आहे, 9 सेंटीमीटर आहे, ती आधी बाजूला काढली. मग काय केलं, या दोन साईडच्या सम करून घेतल्या. फॉर एक्झाम्पल 2 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर ती काय झाली,
11 सेंटीमीटर, ही 6 सेंटीमीटरपेक्षा मोठी आहे. मग घेतली 6 आणि 9, ती झाली 15 सेंटीमीटर, जी 2 सेंटीमीटरपेक्षा मोठी आहे. पण 6 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटरची जेव्हा मी ॲडिशन केली ती आली 8 सेंटीमीटर, जी 9 सेंटीमीटरपेक्षा लहान आहे. म्हणून हेन्स अ ट्रायंगल इज नॉट पॉसिबल विथ द गिवन लेंथ. म्हणजे काय होतं, हा ट्रायंगल या दिलेल्या लेंथमध्ये तयार होऊ शकत नाही. असे एक्झाम्पल्स तुम्हाला 4-4 मार्काला पेपरमध्ये सोडवायला येतात आणि हे सगळं तुम्हाला तिथं प्रूव्ह करून दाखवायचं असतं. In the right angle triangle, one of the angles is the right angle, that is 90 degree, and the remaining 2 angles are acute angles. एक काय असतं, दिलेला राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यातला एक अँगल काय असतो 90 डिग्रीचा असतो आणि दुसरे काय असतात 90 डिग्रीपेक्षा कमी असतात. इथं काय आहे बघा, y हा 90 डिग्री आहे, x हा काय येणार 90पेक्षा कमी आणि z हा पण काय येणार 90पेक्षा कमी. अपोजिट साइड टू द राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेनस. आता इथं राईट अँगल कुठला तयार झाला आहे, y, XYZ हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल. त्याच्या अपोजिट साईड कुठली आहे, XZ, म्हणून त्याला काय म्हणतात हायपोटेनस म्हणतात. आणि बाकीच्या 2 साईड आहेत XY आणि YZ, यांना काय म्हणतात लेग्स म्हणतात. आता पायथागोरस थेरम काय आहे बघूया. In the right angle triangle, the sum of the squares of the sides that include a right angle is equal to the square of the hypotenuse. म्हणजे काय, इथं ट्रायंगल घेतला XYZ, त्यातला हायपोटेनस म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिट असलेला कुठला आहे, तर त्याचा स्क्वेअर हा XY आणि YZ या दोन्हीच्या स्क्वेअरच्या जी सम केली तर ते दोन्हीही बरोबर येतात. आता ते कसं ते बघूया. एक एक्झाम्पल इथं घेतलं आहे मी. मगासारखंच एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि त्याचा हायपोटेनस बघा इथं ग्रीनमध्ये दाखवला आहे. मग ह्या पायथागोरस थेरमप्रमाणे काय, तर ए साईड जी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 3 सेंटीमीटर. मग या 3 सेंटीमीटरचा मी स्क्वेअर केला, तो किती आला 9. नंतर इथं पिंक कलर दाखवला आहे, बी साईड बी आहे, त्याची आहे लेंथ 4 सेंटीमीटर, त्याचा स्क्वेअर मी केला तो आला 16. आणि साईड सी आहे त्याची लेंथ किती आहे 5 सेंटीमीटर आणि त्याचा एरिया मी काढला तर तो किती आला 25. मग या पायथागोरस थेरमप्रमाणे काय आहे, हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. म्हणजे एचा स्क्वेअर किती आला माझा 3 3 जा 9 आणि बीचा स्क्वेअर किती आला 4 4 जा 16. या दोन्हीची मी काय केली सम केली, तेव्हा सीचा स्क्वेअर किती आला 25. म्हणजे या दोन्हीची सम केली असता तिसरी जी साईड आहे हायपोटेनस त्याच्या एवढी ती सम येते. म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. म्हणजे पायथागोरस थेरमप्रमाणे काय झालं, इकडं हे स्क्वेअर्स किती झाले माझे, पहिले 9 झाले आणि खालचे झाले 16 आणि ह्या दोन्हीची सम किती केली तर ती आली 25. ती बरोबर सी स्क्वेअरप्रमाणे आली. म्हणजे हा पायथागोरस थेरम म्हणजे काय ते आपल्याला कळलं. आता पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय बघूया. इन अ सेट ऑफ 3 पॉझिटिव्ह नंबर द स्क्वेअर ऑफ वन नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर 2 नंबर्स, देन द 3 नंबर्स फॉर्म अ पायथागोरियन ट्रिपलेट. तुम्हाला 3 नंबर दिलेले असतात, त्याच्यापैकी सगळ्यात मोठा असतो तो नेहमी हायपोटेनस असतो. मग उरलेल्या 2 साईडचे जर स्क्वेअर केले आणि तिसऱ्या साईड एवढे आले तर ते ट्रिपलेट आहे असं समजायचं. फॉर एक्झाम्पल, इज दिस अ पायथागोरियन ट्रिपलेट इफ द साईड्स आर 6 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर. आता सगळ्यात मोठी साईड कुठली आहे याच्यातली 10. मग मी काय केलं, 6चा स्क्वेअर केला 36 आला, 8चा स्क्वेअर केला 64 आला आणि 10चा स्क्वेअर केला 100 आला. मग मी काय केलं, 6 आणि 8 या दोन्ही स्क्वेअरची काय केली ॲडिशन आली, ती आली 36 प्लस 64 इज इक्वल टू 100. म्हणजेच काय तो 10चा स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय, दोन्हीही लेफ्ट आणि राईट साईड सेम आल्या म्हणजे 6, 8 आणि 10 सेंटीमीटर फॉर्म अ पायथागोरियन ट्रिपलेट. काय करायचं, मोठा जो नंबर असेल तो हायपोटेनस पकडायचा
आणि इतर दोन्ही साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची आणि ती हायपोटेनसच्या स्क्वेअर एवढी असेल तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. कन्व्हर्स ऑफ पायथागोरियन थेरम. आता पुढे बघूया. इफ 3 sides of a triangle satisfy the Pythagoras theorem, then the triangle is a right angle triangle. आता म्हणजे काय बघूया. 3 साईड्स दिलेले असतात आणि त्यांनी पायथागोरस थेरम आहे ह्याच्यात जर सॅटिस्फाय असू आपण तर तो राईट अँगल ट्रायंगल आहे असं समजायचं. म्हणजे काय बघूया. एक एक्झाम्पल मी इथं घेतलं आहे. इज द ट्रायंगल अ राईट अँगल ट्रायंगल इफ द लेन्स आर 5 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर अँड 13 सेंटीमीटर. इथं 3 साईड दिलेले आहेत आणि त्यांनी विचारले की हा राईट ट्रायंगल आहे का, राईट अँगल ट्रायंगल आहे का. आता इथं पहिली साईड जी दिली आहे 5 सेंटीमीटर त्याचा मी स्क्वेअर केला तो आला 25. दुसरी साईड आहे 12 सेंटीमीटर त्याचा स्क्वेअर केला तो आला 144. 13चा स्क्वेअर मी केला तो आला 169. मग या ठिकाणी मी काय केलं, हायपोटेनस हा काय झाला 13चा स्क्वेअर मी पकडला आणि मग उरलेल्या 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर यांच्या स्क्वेअरची काय केली ॲडिशन आली, ती आली 169. म्हणजेच काय तो 13चा स्क्वेअर आहे. म्हणून द 3 साईड्स सॅटिस्फाय द पायथागोरस थेरम. मग या तिन्ही साईड काय करतात, पायथागोरस थेरम आहे हे सिद्ध करतात. हेन्स द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणून दिलेल्या तिन्ही साईडचा मिळून काय तयार होतो, राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं बघूया. ट्रायंगल आणि त्याचे वेगवेगळे काय आहेत, पार्ट्स कुठले कुठले आहेत, त्याच्यानंतर ट्रायंगलचे टाईप कुठले कुठले आहेत, ऑन द बेसिस ऑफ साईड, ऑन द बेसिस ऑफ अँगल, अल्टिट्यूड म्हणजे काय, मेडियन म्हणजे काय, प्रॉपर्टीज ट्रायंगलच्या कुठल्या कुठल्या आहेत म्हणजे समची प्रॉपर्टी आणि साईडवर नसलेली प्रॉपर्टी. त्याच्यानंतर पायथागोरस थेरम आहे, त्याच्यानंतर पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि कन्व्हर्स ऑफ पायथागोरियन थेरम. इतक्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघितल्या. नाही कळलं तर पुन्हा एकदा हे आपण व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर PPT, क्विज आणि वर्कशीट ह्या आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती आहेतच. सो हिअर एंड्स द चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ द ट्रायंगल. थँक्यू.